अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात। या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवली जाते। हिवाळा असल्यामुळे बाजारात एकदम ताज्या भाज्या येतात, तर ह्याच ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीमध्ये केला जातो। सर्वच भाज्या एकदम ताज्या असल्यामुळे नुसत्या वाफेवर लगेच शिजतात आणि तयार झालेली भाजी पण अप्रतिम लागते। तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी पापडी घेवडा, गवार, तोंडली, गावठी घेवडा, पावट्याचे दाणे, हरभरा, तुरीचे दाणे, गाजर, एक छोटा करांदा, 2 वांगी, कांदा, टोमॅटो, आले लसूण आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि तीळ खोबऱ्याचे वाटण, चवीनुसार गूळ घेतला आहे। सर्वात प्रथम कढईमध्ये 3 पळी तेल घालून घेऊया। या भाजीला तेल जरा जास्त वापरले जाते, कारण ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत। तेल गरम झाले की जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून घेऊया। आत्ता त्यामध्ये बारीक ठेचलेला आले लसूण घालून घेऊया। मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतला आहे। आले लसूण थोडे परतून घेऊया। लगेच कांदा घालून घेऊया। मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। पालेभाजी किंवा भाज्या बनवताना कांदा जरा जास्त वापरला की भाज्या छान स्वादिष्ट बनतात। कांदा परतत असताना त्यात 2 चमचे तीळ घालून घेऊया। घातलेले तीळ कांद्यामध्ये परतून घेऊ। कांदा थोडा परतून त्यात एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून सर्व कांदा टोमॅटो चांगले सोनेरी रंगावर परतून घेऊ। कांदा टोमॅटो सोनेरी रंगावर परतत असताना त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया। साजूक तुपामुळे भाजी अधिक चविष्ट बनते। कांदा छान सोनेरी झाला आहे। आता मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 2.5 चमचे घरगुती केलेला लाल मसाला घालून सर्व मसाले अर्धा मिनिट तेलावर परतून घेऊया। आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर गोडा मसाल्यावर केलेली वांगा बटाटा आणि घेवड्याची भाजीचा व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। मसाले परतले की भाज्या घालून घेऊया। सर्वात आधी मी 1 करांदा त्याच्या पातळ फोडी करून घेतल्या आहेत, त्या घालून घेते। करांद्याच्या फोडी थोड्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेऊ। आता त्यात पावट्याचे दाणे, तुरीचे आणि हरभऱ्याचे दाणे, बारीक कापून घेतलेली फरसबी, गावठी घेवडा, पापडी घेवडा, गवार, पातळ कापून घेतलेली तोंडली, गाजराचे पातळ काप घालून सर्व भाज्या मीडियम गॅस ठेवून 1 मिनिट मसाल्यावर चांगल्या परतून घेऊया। भाज्या चांगल्या परतून घेतल्या की त्याचा कच्चा वास निघून जातो। आता गॅस बारीक करून कढईवर झाकणात पाणी ठेवून 5 मिनिट भाजीला एक वाफ काढून घेऊ। तुम्ही ही भाजी याच पद्धतीने कुकरमध्ये पण बनवू शकता। 5 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी परतून घेऊया। मी भाजीमध्ये मटारचे दाणे पण घातले आहेत। भाजी परतून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करून परत झाकण ठेवून भाजी 5 ते 6 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घेऊया। 6 मिनिटांनंतर परत कढईवरील झाकण काढून चमच्याने हलवून घेऊया। आता भाजीत मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटले आहे आणि भाजी अर्धी शिजत आली आहे। आत्ता भाजीमध्ये वांग्याच्या फोडी घालून घेऊया। वांगी आधी घातली की ती लवकर शिजून त्याचा लगदा होतो, म्हणून थोड्या उशिरा घातली की वांगी भाजीत खळत नाहीत।
आत्ता घातलेली वांगी भाजीबरोबर परतून घेऊया. भाजी परतून झाली की ताटावरचे थोडे गरम पाणी भाजीत घालून परत भाजीवर झाकण ठेवून भाजी अजून 5 मिनिटे शिजवून घेऊया. 5 मिनिटांनी झाकण काढून चमच्याने भाजी हलवून आत्ता भाजीमधले पावट्याचे दाणे शिजले आहेत का ते चेक करून घेऊया. दाणे अजून थोडे कच्चे आहेत आणि भाजीतले पाणी पण सुकले आहे, तर ताटावरचे थोडे पाणी घालून भाजी अजून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया. तुमच्याकडे भोगीच्या भाजीत अजून कुठल्या भाज्या घालतात ते कमेंट करून सांगा. 2 ते 3 मिनिटांनंतर भाजीला चांगले तेल सुटले आहे आणि पाणी घातल्यामुळे थोडा रस्सा पण तयार झाला आहे. आत्ता लगेच भाजीत तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे 2 चमचे वाटण घालूया. वाटण बनवण्यासाठी मी 2 चमचे भाजलेले तीळ आणि पाव वाटी सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतले आहे आणि चवीनुसार गूळ घालून भाजी चमच्याने हलवून परत 5 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर तिळाचे लाडूची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण तुम्हाला बघायला नक्की आवडेल. 5 मिनिटांनंतर रसरशीत भोगीची मिक्स व्हेज भाजी तयार झाली आहे. भाजीत वांगी उशिरा घातल्याने वांगी अजिबात भाजीमध्ये खळली नाहीत. घरात सगळीकडे भाजीचा सुगंध पसरला आहे. भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल तर येत्या भोगीच्या दिवशी ह्या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. आत्ता वरून थोडे तीळ घालून घेऊया. भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी तीळ लावून ज्वारीची भाकरी पण बनवली आहे. उकड काढून पातळ बाजरीची भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ पण आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर आहे, तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल. संक्रांत स्पेशल भोगीच्या भाजीचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.